बी.कॉम फर्स्ट इयर आणि फर्स्ट सेमिस्टरमध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट आहे. त्यामध्ये डिफाईन बिझनेस आणि कॅरेक्टरिस्टिक सांगायचे असतात. तर बघा, एक विलोची डेफिनेशन आहे की बिझनेस इज अन इन्स्टिट्यूशन ऑर्गनाइज टू प्रोव्हाइड द गुड्स अँड सर्व्हिसेस टू द सोसायटी अंडर द इन्सेंटिव्ह ऑफ प्रायव्हेट गेन. बिझनेस काय आहे की एक इन्स्टिट्यूशन आहे टू ऑर्गनाइज टू प्रोव्हाइड द गुड्स अँड सर्व्हिसेस, ज्याच्यामध्ये ते गुड्स प्रोव्हाइड करतात त्यासोबतच सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात कोणाला, तर सोसायटीला. पण हे म्हणजे फ्रीमध्ये करत नाही, तर त्यांचा एक इन्सेंटिव्ह राहतो, तो म्हणजे की प्रायव्हेट गेन, की आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. याची जर कॅरेक्टरिस्टिक सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले आहे की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. ते त्यांचा बिझनेसच यासाठी करतात की त्यांना प्रॉफिट मिळालं पाहिजे, हा त्यांचा उद्देश असतो. म्हणजे सगळ्यात पहिले की बिझनेस इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे आणि कंडक्ट द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग मनी. त्याच्यामधून प्रॉफिट मिळालं पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, जे काही इन्व्हेस्टमेंट आम्ही केलेली आहे 50,000 20,000 ते आम्हाला वापस निघाले पाहिजे, हा त्यांचा मोटिव्ह असते. डिलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस, कुठलाही बिझनेस असो, ते एक तर गुड्स विकण्याचा प्रयत्न करतात किंवा सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतात. आता इथे बघा, बिझनेस जर असेल ना, तर सर्व्हिसेस म्हटलं की ट्रान्सपोर्टची सर्व्हिस देणं, वेअरहाऊसिंगची देणं, बँकिंगची देणं, इन्शुरन्सची देणं, तर अशा प्रकारचे सर्व्हिसेस देणं हा त्यामागचा एक उद्देश असतो. त्यासोबतच गुड्स विकणे म्हणजे काय, की आपल्या शालेय जे काही वस्तू लागत असेल त्या विकणे. ठीक आहे, जसे कपडे झाले, ब्रेड झाले, त्याच्यानंतर बुक, पेन्सिल, पेन, बुक्स, हे सगळं काही विकणं एक प्रकारचे गुड्स विकण्यासारखेच आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरं की कंटिन्युटी इन डिलिंग. बिझनेस जे आहे ते अनलिमिटेड चालतो, त्याला मर्यादा नाही. कंटिन्युटी डिलिंग आहे. बिझनेस रिक्वायर द रेग्युलेटरी ट्रान्झॅक्शन, डेली ट्रान्झॅक्शन होतात, एकही दिवस ऑफ न ठेवता. डेली ट्रान्झॅक्शन होतात. तुम्ही म्हणता सांग की एक दिवस, एखादा दिवस ऑफ राहतो, तर ते बिलकुल राहतो. आयसोलेटेड ट्रान्झॅक्शन ऑफ एक्सचेंज ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस विल नॉट बी कन्सिडर ॲज अ बिझनेस. टू कॉन्स्टिट्यूट बिझनेस अँड डीलिंग मस्ट बी ते कॅरीड आउट ऑन द रेग्युलर बेसिस. म्हणजे रेग्युलर बेसिस डेलीमध्ये जे आहे ते आपल्या बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होतात. प्रॉफिट मोटिव्ह राहतेच, कारण प्रॉफिट मिळायला पाहिजे, नफा मिळायला पाहिजे, हेच त्यामागचा उद्देश असतो. रिस्क आणि असर्निटी, म्हणजेच कुठलाही बिझनेस करा त्याच्यामध्ये रिस्क असते, असर्निटी असते, जोखीम असते. कारण जे काही आपण इन्व्हेस्ट केलेले असेल 20,000 50,000 आपल्या बिझनेसमध्ये, समजा आपण एक बिझनेस घेऊ तो म्हणजे किराणा माल. किराणा मालामध्ये जर आपण 20,000चा माल आपण विकायचा प्रयत्न करत असेल, पण कोणीही खरेदी करायला येत नसेल, त्यामधून आपल्याला प्रॉफिट मिळणार नाही. आणि जे काही आपण 20,000चा माल आणला असेल तेही आपल्याला म्हणजे आपण काढू शकणार नाही, 20,000 रुपये आपण जमा करू शकणार नाही. तर हे झाले एक प्रकारची रिस्क. तर रिस्क जे आहे ते दोन प्रकारचे सांगितलेले आहे बघा. तर एक आहे इन्शुरेबल आणि नॉन इन्शुरेबल. एक इन्शुरेबल म्हणजे काय, की जसं टॅक्सेस आपल्याला द्यावंच लागते, हे पण एक रिस्क आहे. चेंजेस इन द व्हॅल्यूम ऑफ द एक्सेप्टेड सेल, म्हणजे पहिले जे आहे ती 20 युनिट सेल होत होती, आता 50 युनिट होते किंवा आता 0 युनिट होते, अशा प्रकारची रिस्क राहते. कॉस्ट ऑफ सप्लायर आणि इक्विपमेंट किंवा ओव्हरहेड कॉस्ट, सॅलरीज हे सगळं द्यावं लागते, ही एक प्रकारची रिस्क आहे. त्याच्यानंतर आहे अनप्रिडिक्टेबल फॅक्टर आहे, जसं की कस्टमरची जी आवडीनिवडी जर चेंज झालं असेल, आपल्या बिझनेसमधून कोणीही खरेदी करणार नाही, तर म्हणून हे काय झालं आपलं अनप्रिडिक्टेबल झालं. किंवा नॅचरली एखादं कॉज झालं असेल, नॅचरली एखादा इफेक्ट झाला असेल, ते सुद्धा याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते की आपला बिझनेस चालणार नाही म्हणून. सेल, ट्रान्सफर आणि एक्सचेंज, ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस. कुठलाही बिझनेस असो, त्याच्यामध्ये एक तर गुड्स विकणार आहे, गुड्स खरेदी करणार आहे, सर्व्हिसेस देणार आहे. ठीक आहे. अँड द कन्सिडरेशन कॉल द प्राइस इज युजली एक्सप्रेस इन द टर्म ऑफ मनी. प्रत्येकाला एक कन्सिडरेशन पाहिजे, म्हणजेच काय, मनी पाहिजे, प्रॉफिट पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. इथे एक एक्झाम्पल सांगितलं आहे की इफ अ पर्सन कुक अँड सर्व द फूड टू हिज फॅमिली, इट इज नॉट बिझनेस. एखादा व्यक्ती असेल जो अन्न शिजवत असेल आणि आपल्या फॅमिलीला प्रोव्हाइड करत असेल, तर तो बिझनेस झाला का? नाही. जर तोच व्यक्ती जर अन्न शिजवत असेल आणि विकायचा प्रयत्न करत असेल, त्यामधून त्यांचा प्रॉफिट मिळणे हा त्यांचा उद्देश असेल, तर तो काय झालेला आहे? बिझनेस झालेला आहे. क्रिएटिव्ह आणि डायनामिक. क्रिएटिव्ह आणि डायनामिकमध्ये की कुठलाही बिझनेस असो हा क्रिएटिव्ह आणि गतिशील म्हणजे डायनामिक असला पाहिजे. कशा पद्धतीनं, की आज बघा, जसं Amazon झालं, Flipkart झालं, याच्या माध्यमातून खरेदी विक्री चालते. ठीक आहे. मॉडर्न बिझनेस क्रिएटिव्ह आणि बिझनेस हॅज द फर्म हॅज टू कम आउट विथ द क्रिएटिव्ह आयडिया, अप्रोचेस, कन्सेप्ट, जसं प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन. पहिले असं नव्हतं. पहिले दुकानात जावं लागत होतं आणि शॉपिंग करायला लागत होती. पण आता Flipkart, Amazon, Myntra, त्यानंतर असे ट्रेंड्स वगैरे सगळं काही आलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण खरेदी घर बसल्या करू शकतो. ठीक आहे. ते झालं क्रिएटिव्ह डायनामिक्स. त्याच्यानंतर आहे कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन. आता बिझनेसमध्ये कस्टमरची आवडीनिवडी आपण तपासणं आणि कस्टमरला सॅटिस्फॅक्शन मिळणं हे आवश्यक आहे. जर आपण असं केलं तरच तो व्यक्ती जो आहे तो 10 वेळा आपल्या शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी येणार. पण जर त्यांनी पहिली एक वस्तू खरेदी केली आणि तो जर त्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही, त्याची वस्तू खराब झालेली मिळाली,
त्याची वस्तू जी आहे ती एक्सपायर झाली मिळाली तो डबल आपल्या दुकानाकडे पाठ फिरवणार येणार नाहीत. म्हणून कस्टमरची जे सॅटिस्फॅक्शन आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सोशल ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे, कारण जे काही आपला बिझनेस आहे ते आपण सोशलसाठी करतो. आपल्या आजूबाजूला आपण ज्या कोणत्या गावात राहत असो, तालुक्यात लेवलवर जात असो किंवा मेट्रो सिटीमध्ये राहतो, जिथं कुठं आपला बिझनेस करतो, तिथल्या ज्या लोकांना आपण सर्व्ह करतो ना, तिथे 100, 200, 300, 1000, लाखो आपल्याकडे लोकं येत असतात. आणि ते काय करतात, एक सोसायटी आहे, त्यांना आपलं सुद्धा काही ना काहीतरी 2% देणं हे आपलं भाग आहे. म्हणून इथं सांगितलं आहे, की बिझनेस इज अ सोशल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि बोथ बिझनेस अँड सोसायटी आर इंटरडिपेंडन्स. दोन्ही कशा आहे, एकावर एक अवलंबून आहे. बिझनेस समाजासाठी आहे आणि समाज आहे म्हणूनच तो बिझनेस सुद्धा चालतो. मॉडर्न बिझनेस रन्स इन द एरिया ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊनच कुठलाही बिझनेस जो आहे तो चालतो. एखादा बिझनेस जर इलिगल असेल तर तो आपण असं म्हणू शकतो की सोशल ॲक्टिव्हिटी फॉलो करत नाही, इलिगल बिझनेस जर असेल तर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे बिझनेसचे कॅरेक्टरिस्टिक बघितले. तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. मी आणखी एकदा सांगते की कॉमर्सचा प्रत्येक सब्जेक्टचे इथे अशा पद्धतीचं नॉलेज देण्यात येईल आणि प्रत्येक सब्जेक्ट हा इथे साध्या भाषेमध्ये कव्हर करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.